नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी पदांची पदभरती निघलेली आहे. जिल्हा अमरावतीसाठी लक्षात घ्या, नोंदणी क्रमांक 73605. यामध्ये बघा जिल्हा अमरावतीमध्ये नाही का राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती निघलेली आहे. 166 पदांची ही भरती आहे. यामध्ये तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जागा समजून घेण्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. मी फॉर्म कसा डाउनलोड करायचा, या ठिकाणी कसा भरायचा आणि कोणत्या पत्त्यावर नेऊन तुम्हाला तो द्यायचा आहे, हे सर्व सांगणार आहे. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अमरावती जिल्हा, विविध कार्यक्रमांअंतर्गत पदांची कंत्राटी भरती आहे. तर यामध्ये बघा संवर्ग निहाय विविध पदे दिलेली आहेत. पहिलं जे पद आहे स्टाफ नर्सचं 124 पदे आहेत. मेडिकल ऑफिसर मेलसाठी 7 पदे, मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी 5 पदे, लॅब टेक्निशियन या ठिकाणी 10 पदे, फार्मसिस्टसाठी 7 पदे आहेत, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्ससाठी 1 पद आहे आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर मॅनेजरसाठी 1 पद आहे, फिजिओथेरपिस्टसाठी 1 पद आहे, न्यूट्रिशियससाठी 1 पद आणि काउन्सिलरसाठी 8 पद आहेत. तर या सगळ्यांचं मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे की कोणत्या तालुक्यामध्ये किंवा कुठं या ठिकाणी पोस्टिंग तुम्हाला भेटणार आहे, त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागत आहे. शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ बघत राहा. जास्त माहितीसाठी तुम्हाला या zpamravati.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. या ठिकाणी बघा सदर अर्ज जो सादर करायचा आहे त्याचं स्थान आहे रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौक, अमरावती. तर मित्रांनो यामध्ये आपण आता डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. नेम ऑफ कॅडर दिलेला आहे म्हणजे गट दिलेला आहे, नेम ऑफ पोस्ट त्याच्यामध्ये असणारी पोस्ट दिली आहे, नेम ऑफ प्रोग्राम दिलेला आहे, कशाशी रिलेटेड आहे त्याच्या पोस्ट दिलेल्या आहेत, प्लेसिंग ऑफ पोस्टिंग दिली आहे, कुठं या ठिकाणी ती पोस्टिंग भेटणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, कॅटेगरी काय आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पगार किती राहणार आहे. यामध्ये स्टार्ट करूया. पहिलं जे कॅडर आहे ते आहे स्टाफ नर्स पदाचं. या ठिकाणी बघा पहिलं पद जे आहे स्टाफ नर्स पद आहे. नेम ऑफ प्रोग्राम आहे डायलिसिसचा IPHS. नंबर ऑफ पोस्ट आहेत या ठिकाणी 3 आणि अचलपूर या ठिकाणी 3 पदे आहेत. त्यानंतर बघा सेकंड आहे याच्यामध्ये स्टाफ नर्ससाठी IPHS नेम ऑफ प्रोग्राम आहे. 19 पोस्ट आहेत. या ठिकाणी बघा अमरावती, वरुड, चुरणी, चिखलदरा, बैरगड, धामगाव गडी या ठिकाणी, दौलत घाट रेल्वे, हर्सल, कटकुम, लोणी टाकळी, पापल, सलोना, टेंभूर सोंडार याच्या समोर यांचे पद दिलेले आहेत. हे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा तिसरं जे पद आहे स्टाफ नर्स आहे NPCDCS 4 पदे आहेत या ठिकाणी. या ठिकाणी त्याचे नावं सुद्धा लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा स्टाफ नर्स हेमॅटॉलॉजी 1 पद आहे, ते अमरावतीसाठी आहे. स्टाफ नर्स या ठिकाणी नर्सिंग स्टाफमध्ये आहे 1 पद, कटकुमसाठी आहे. त्यानंतर बघा LHV नर्सिंग स्टाफसाठी 1 पद आहे, माऊली जहागीरसाठी आहे. स्टाफ नर्स सुमनसाठी आहे 3 पदे आहेत या ठिकाणी, 3 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी L2 नंबरचं लोकेशन आहे, 9 पदे आहेत. हे या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही या ठिकाणी जे जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नावं दिलेले आहेत त्या ठिकाणी बघून घ्या. त्यानंतर बघा त्यामध्ये स्टाफ नर्सचे L3 मध्ये 26 पदे आहेत, या ठिकाणी ते डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर बघा स्टाफ नर्सचे NPNCD चे 5 पदे आहेत. त्यानंतर बघा स्टाफ नर्समध्ये पॅलेटिव्ह केअरचे या ठिकाणी 1 पद आहे. स्टाफ नर्सचा NRC मध्ये 1 पद धरणीसाठी आहे. त्यानंतर स्टाफ नर्सचं NBSU चे 4 पदं आहेत, त्याची या ठिकाणी डिवायडेशन झालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी स्टाफ नर्सचे NSCU यामध्ये 16 पदं आहेत, तेही डिवाइड केलेले आहेत. 6 पदे आहेत अमरावती, अचलपूर आणि धरणीला. स्टाफ नर्सचे SNCU NICU चे 10 पदं आहेत अमरावतीसाठी. स्टाफ नर्सचे KMC याच्यामध्ये 4 पदं आहेत आणि स्टाफ नर्सचे या ठिकाणी ICU HDU 16 पदं आहेत, अमरावतीसाठी 16 पद. तर मित्रांनो पहिल्या कॅडरमध्ये या ठिकाणी बघा स्टाफ नर्समध्ये एवढे पद दिलेले आहेत. या ठिकाणी बघा त्यांच्यासाठी जे कॉमन क्वालिफिकेशन लागते ते या ठिकाणी दिले. BSc नर्सिंग लागतंय किंवा GNM विथ नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर हे तुम्हाला क्वालिफिकेशन या ठिकाणी लागतं, हे बघून घ्या. त्यानंतर बघा टोटल ज्या जागा डिवाइड झाल्या त्या SC साठी 3 आहेत, ST ला 3, VJA मध्ये 3 आहेत, NTC मध्ये 6, NTD मध्ये 6, OBC साठी 24, SEBC साठी 33, EWS साठी 26 आणि ओपन मध्ये 20 आहेत. तुम्हाला जो पगार भेटणार आहे तो आहे 20,000 रुपये प्रति महिना. या ठिकाणी सेकंड कॅडर बघा MO आयुष UG साठी आहे. त्यामध्ये बघा मेडिकल ऑफिसर मेलसाठी RBSK 7 पदं आहेत, डिवाइड केले आहेत, चेक करून घ्या. मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी दिलंय RBSK मध्ये 5 पदे आहेत.
या ठिकाणी बघा त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे BAMS किंवा BUMS लागणार आहे दोन्हींसाठी पण, आणि ते डिवाइड झालेलं आहे या ठिकाणी कास्ट वाईज, आणि दोघांनाही या ठिकाणी 28,000 रुपये प्रति महिना पगार राहणार आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करा. नावं तुम्हाला क्लिअर दिसत असतील यामध्ये, ते व्यवस्थितरित्या बघून घ्या. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियनचं पद आहे या ठिकाणी, लॅब टेक्निशियन म्हणून आहे. IPHS साठी 2 पदे आहेत, RNTCP साठी 2 पदे, NPCDCS साठी 1 पद आहे, IDSP साठी 1 पद आहे, DEIC साठी 1 पद आहे. त्यानंतर SNCU NICU साठी 1 पद, ब्लड स्टोरेज युनिटमध्ये साठी 2 पदे आहेत. तर हे काम करणाऱ्या विभागामध्ये आहेत हे. त्यानंतर बघा ते डिवाइड केलेले आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या गटांमध्ये. त्याला कोर्स काय लागतोय, क्वालिफिकेशन आहे DMLT झालेलं पाहिजे तुमचं, आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतोय. कास्ट नुसार या ठिकाणी जागा डिवाइड केलेल्या आहेत. त्यामध्ये 17,000 रुपये तुम्हाला मंथली पगार राहणार आहे. त्यामध्ये बघा पुढं 4 नंबरचं पद आहे फार्मासिस्टचं. फार्मासिस्टमध्ये RBSK साठी 7 पदे आहेत. या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत पोस्टिंग नुसार. B फार्मसी लागतंय, D किंवा D फार्मसी पाहिजे 1 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत. कास्ट नुसार या ठिकाणी बघून घ्या, 17,000 पेमेंट आहे. प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्सचं बघा, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचं पद आहे MIS मध्ये. 1 पद आहे या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स. तर तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशन मधून स्टॅटिस्टिक्स झालेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहेत. SEBC साठी पद आहे, 18,000 पगार आहे. त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आहे. यामध्ये बघा DPMU 1 पद आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थमध्ये, ठीक आहे. ST मध्ये 1 आहे, 35,000 रुपये पगार आहे. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्ट, त्यासाठी NELP DEIC मध्ये 2 पदे आहेत. या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. पोस्टिंग नेम तुम्हाला दिसत असेल. ग्रॅज्युएट डिग्री लागते फिजिओथेरपिस्ट मध्ये, आणि या ठिकाणी पदांमध्ये डिवाइड आहे 20,000 रुपये महिना आहे. त्यानंतर बघा न्यूट्रिशियसचं या ठिकाणी पद आहे NRC 1 पद आहे. या ठिकाणी चूर्णीसाठी BSc होम सायन्स न्यूट्रिशन मधून लागतंय तुम्हाला क्वालिफिकेशन, आणि 20,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे. या ठिकाणी बघा शेवटचं जे पद आहे काउन्सिलरचं आहे. RKSK 5 पदे आहेत. NPCDCS मध्ये 3 पदे आहेत. यामध्ये डिवाइड केलेले आहेत टोटल पदे. MSW लागतंय तुमचं क्वालिफिकेशन. कास्ट नुसार तुम्ही चेक करून घ्या, 20,000 रुपये पगार आहे. तर टोटल मिळून या ठिकाणी 166 पदांचं विवरण आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी सर्व माहिती बघून घ्या. त्यानंतर अतिमहत्वाचं बघा खाली या ठिकाणी अर्ज सुरू होणार आहे ते 19/3/2025 पासून 3/4/2025 पर्यंत आहे. शेवटची डेट 30 आहे. त्याच्यानंतर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण तुम्हाला माहिती आहे, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती. यामध्ये बघा उमेदवारांकरता सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे, हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची तुम्हाला एक्झाम नाहीये, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेऊन ठेवा. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तुमच्या मार्काच्या बेसिसवर. त्यानंतर बघा तुम्हाला जे खुल्या प्रवर्गासाठी येतील 150 रुपये फीस आहे, आणि कॅटेगरीमधून 100 रुपये. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे. लक्षात घ्या, कॅशमध्ये पैसे भरायचे नाहीत, DD द्यायचा आहे. पुढील या ठिकाणी बघा 12 महिन्यांकरता हे मंजूर राहणार आहेत पदं. यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल जे ते व्यवस्थितरित्या भरायचे आहेत. त्यानंतर बघा निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला 100च्या स्टॅम्प पेपरवर सुद्धा या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. नेक्स्ट जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला ती zpamravati.gov.in वरती भेटणार आहे. उमेदवारांकरता पात्र अपात्रतेबद्दल सूचना आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि EWS तुमचा असेल तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये लागेल. या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष तुमचं या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा तुमचं खालील गुणांकन पद्धत निवड कशा पद्धतीने होणार आहे ते विवरण दिलेलं आहे. तपशीलाने अधिक तुम्ही पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील मार्क हे अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे, म्हणजे तुमचं ज्या ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झाले किंवा तुमचं क्वालिफिकेशन झाले शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला जर 60% पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला 50 मार्क दिले जातील. या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड कंडिशन बघा, पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण देण्यात येणार आहेत. 3 नंबरचं या ठिकाणी बघा, संबंधित पदाशी निगडीत शासकीय अनुभव जर तुमच्याकडे असेल तर प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण द्यावेत. याप्रमाणे तुम्हाला 30 गुण या ठिकाणी भेटणार आहेत. तर त्यामध्ये टोटल या ठिकाणी 100 गुणांची ही या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यामधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. नेक्स्ट बघा, लहान कुटुंबाचं या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे. नमुना तो तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी माहिती भरून तुम्हाला जो दिलेला अर्ज आहे या ठिकाणी त्यासोबत द्यायचा आहे. या ठिकाणी एक QR कोड दिलाय ते बघा, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR कोडवरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरावायचा आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल ID वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करायची आहे
आणि कागदपत्र आणि धनाकर्ष सोबत जोडून विहित कालावधीत रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेश मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती येथे सादर करायचा आहे. तर तुम्ही हे जो QR कोड दिसत आहे तो कॅमेऱ्याने या ठिकाणी स्कॅन करून घ्या. तुम्हाला गुगल फॉर्म भेटेल, त्यावर माहिती भरा आणि त्यामधून तुम्हाला त्या ईमेल ID वरती एक हार्ड कॉपी येईल फॉर्मची, त्याची प्रिंट काढून तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. DD या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला जाऊन सबमिट करायचं आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.